नमस्कार मंडळी, सर्वांना दिवाळी चांगली गेली असेल अशी आशा करतो. आज आपण जो विषय घेतलेला आहे तो आहे 2014 नंतर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये झालेले बदल. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये 2014 नंतरच बदल झाले असं नाही, पण त्याआधीही बरेचसे बदल करण्यात आलेले होते. त्यात मोठं योगदान होतं ते डॉक्टर मनमोहन सिंग. मनमोहन सिंग यांनी FDI रूलनुसार परकीय कंपनींना भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी बराच वाव दिला. पण त्यावेळेला काही इंडस्ट्रियल पॉलिसी, जमीन अधिग्रहण अशा काही बऱ्याच गोष्टी होत्या की त्यामुळे कंपन्यांना अडचणी येत होत्या. पण 2014 नंतर जेव्हा राजकीय बदल झाला आणि नरेंद्रजी मोदी यांनी पदभार सांभाळून देशाचा कारभार हाती घेतला, त्यानंतर बऱ्याचशा योजना या अंमलात आणण्यात आल्या की त्या खास करून इंडस्ट्री संदर्भात होत्या. त्यामुळे रोजगार निर्मिती झाली, आपल्या वस्तूंना इंटरनॅशनल मागणी वाढली. अशा बऱ्याच योजना डॉक्टर मनमोहन सिंगच्या नंतर मोदींनी सांभाळल्या. 2014मध्ये मेक इन इंडियाच्या कन्सेप्ट अंडर आपल्या सरकारने बऱ्याच योजना आणल्या, जसे की कॅपिटलच्या संदर्भात त्यांना सबसिडी देणे, त्यांना झेड प्रमाणांसंदर्भात सबसिडी देणे, भारतामध्ये उत्पादन बनवण्यासाठी त्यांना वाव देणे, असे बरेचशा योजना तिथं राबवण्यात आल्या. इलेक्ट्रॉनिक गुड संदर्भात तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग हब तयार करण्यात आले. त्यानंतर दिल्ली मुंबई कॉरिडॉर ओपन करण्यात आला. 2015 साली त्यांनी खनिज संदर्भातलं कार्यक्रम हाती घेऊन त्या संदर्भात बऱ्याचशा योजना आणल्या आणि शासकीय रेव्हेन्यू वाढवण्यात आला की जेणेकरून ह्या आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा उपयोग झाला. तसेच दीनदयाळ ग्रामज्योती योजना आणण्यात आली, जिथे आजपर्यंत लाईट नव्हती किंवा इलेक्ट्रिसिटी नव्हती, तिथं त्यांनी इलेक्ट्रिसिटी आणण्याचा प्रयत्न केला. तसे आपले मागे काही वृत्तपत्रामध्ये बातम्या प्रकाशित झाल्या होत्या की आपले जे मुख्यमंत्री आहेत माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये काही अशी गावं होती, दुर्गम गावं होती की ज्यामध्ये अजूनही इलेक्ट्रिसिटीचा प्रभाव नव्हता. त्यामध्ये त्यांनी इलेक्ट्रिसिटी आणण्याचं काम त्यांनी हाती घेतलं. त्यामुळे बऱ्याच उद्योगांना ती चालना मिळाली, तिथे रोजगार निर्मिती झाली, तिथे शिक्षणासाठी चांगला वाव भेटला, लोकांना प्रोग्रेस झाला. अशा बऱ्याच गोष्टी तिथं राबवण्यात आल्या. तसेच RBI सारख्या आपली जी आर्थिक बँक आहे मोठी सर्वांमध्ये, ती सर्व बँकिंगला ऑपरेट करत असते, त्यांना गायडन्स देत असते. त्या संदर्भात त्यांनी रेपो रेटमध्ये दर कमी करून 20 ते 50 बेसिस पॉईंट कमी केले. त्यामुळे ते होम लोन, पर्सनल लोन असे बरेचसे लोन त्यामध्ये कमी झाले, जेणेकरून ते लोन घेऊन लोकांनी आपली आपली कामे करून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं काम केलं होतं. त्यामध्ये त्यांनी महिलांसाठी एक सहभागीदार म्हणून जर घेतला असेल घर होम लोनमध्ये, तर त्यांना काही पर्सेंटेज होते तेवढी सूट देण्यात आली, जेणेकरून त्या ग्राहकांचा तो फायदा झाला आणि तो आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणून वापरण्यात आला. मग हे झालं 2014-15मध्ये. 2016-17मध्ये खास करून जो बदल झाला आपल्याकडे तो झाला नोटबंदी संदर्भात. तर नोटबंदी संदर्भात सांगायचं म्हटलं तर सरकारने नोटबंदी केल्या ज्यांच्याकडे काळा पैसा होता किंवा ज्यांनी भ्रष्टाचारातून जमवलेली मायापुंजी होती, काही लोक असतात त्यांनी बनावट नोटाचा व्यापार होता की जे इलिगल ॲक्टिव्हिटी मानली जाते, तशा ॲक्टिव्हिटी ते लोक करत होते. पण त्या संदर्भात खास करून म्हणजे त्याचा मोठा इम्पॅक्ट हा पडला तो टेररिझमवाल्यांना पैसे खर्चण्यासाठी वाव मिळाला नाही. त्यांच्याकडे जे असलेले इलिगल टेंडर होते किंवा जे बनावट नोटा म्हणा तुम्ही म्हणा किंवा त्यांनी काही वाम मार्गाने बनवलेली मायापुंजी होती ती तिथं समाप्त झाली. त्यामुळे तो टेररिझम कमी करण्यात मोठा वाव मिळाला. हा लक्षणीय बदल जो आहे तो आपल्या सरकारने, मोदी सरकारने या आपल्या अर्थव्यवस्थेसाठी केलेला आहे. 2017मध्ये जर तुम्ही बघितलं, जसं 2014-15पासून ती एक प्रोसिजर चालूच झाली होती GST संदर्भात, तर GSTमध्ये त्यांनी रिफॉर्म आणून जे पारंपरिक टॅक्सेस होते छोटे छोटे स्टेट लेवलला, जसं VAT, CST, LBT असे 2-3 टॅक्स होते,
ते टॅक्स ॲबॉलिश करून त्यांनी नवीन गुड्स आणि सर्व्हिस टॅक्स आणला, जेणेकरून व्यापाऱ्यांना सुलभता व्हावी आणि व्यापाऱ्यांसाठी एकच लॉ पूर्ण भारतभर असावा अशी त्यांनी योजना बनवून तो कायदा इम्प्लिमेंट केला. त्यामुळे झाले काय की व्यापाऱ्यांना बी त्यांचे खाते वगैरे मेंटेन करायला लीगल कंप्लायन्सचं बर्डन कमी झालं. त्यामुळे त्यांना असा बराचसा फायदा झाला आणि त्यांनी तो इकॉनॉमिक्समध्ये आपला व्यापार डेव्हलप करण्यासाठी आणि परराष्ट्रीय चलन मिळवण्यासाठी त्यांनी व्यापारचा उपयोग केला. उपयोग करण्यात नंतर 17-19 तुम्ही जर बघितलं तर आपल्याकडे 2 अशा घटना मी सांगू इच्छितो की ज्या सरकारने खास करून केलेल्या आहेत. एक म्हणजे 370 कलम हटवणे. 370 कलम हटवल्यामुळे त्या जम्मू आणि काश्मीर राज्याचा हे आपल्या देशाच्या संविधानाशी विलीन झालं. अदरवाईज बरेचसे असे लॉ होते की जे जम्मू आणि काश्मीरला ॲप्लिकेबल नव्हते. ते फक्त त्यांचं एक वेगळं राज्याचे नियम होते ते त्यांना लागू होते. ते 370 कलम हटवल्यामुळे तिथे जे उत्पन्नावर दरडोई खर्च व्हायचा तो थोडा कमी झाला. प्रत्येक पर कॅपिटा इन्कम वाढलं. तिथे टुरिझम वाढले. टुरिझम वाढल्यामुळे आपल्याकडे परकीय चलन आले. तिथं लोकतांत्रिक भागीदारी वाढली. लोकांनी तिथं व्यवसाय उभे करण्यास वाव दिला. जसं की तिथे जमीन अधिग्रहण करण्यात त्यांच्या नागरिकांनाच मुबलक फॅसिलिटी होती. पण 370 कलम हटवल्यामुळे आपला इतर राज्यातील नागरिक पण तिथे जाऊन जमीन अधिग्रहण करून व्यवसाय करू शकतो अशी व्यवस्था मोदी सरकारने तिथे केली. त्यामुळे बराच आपल्या अर्थव्यवस्थेला फायदा झाला आणि आपल्या आशिया खंडातलं काश्मीर जे आहे, भारतातलं जे काश्मीर आहे ते आशिया खंडातलं स्वित्झर्लंड असं म्हणून ओळखलं जातं. काश्मीर राज्य तसेच अजून एक सांगायचं झालं तर आपण स्पेस, डिफेन्स आणि फार्मा या 3 सेक्टरमध्ये एक विशिष्ट अशी मोठी कामगिरी करण्यात आलेली आहे. जसं स्पेस प्रोग्राम जो आहे मोदी सरकारने 2014 हाती घेतलेला होता आणि त्यामध्ये त्यांनी लक्ष घालून एक त्याला मोठा वाव देण्याचं काम त्यांनी केलं की जेणेकरून आपण अवकाशामध्ये आपलं स्पेस पॉवर निर्माण करू शकतो. तसे तुम्ही मागे ऐकले असेल मित्रांनो की कारगिलच्या युद्धाच्या वेळेला आपल्याकडे GPS नव्हता आणि GPS नसल्यामुळे आपल्या सरकारला आणि आपल्या जे सैन्यदल होतं त्यांना बऱ्याच अशा अडचणी येत होत्या आणि त्यामुळे आपलं थोडंसं नुकसान होत होतं. पण ह्या आपल्या सरकारने 2014 एक त्यामध्ये विशिष्ट लक्ष घालून तो त्यामध्ये एक एम्पॉवर ऑफ स्पेस निर्माण केलेला आहे. जसे की आपण आता बघितलं की आपले 50पेक्षा जास्त उपग्रह हे अवकाशात असतात. ते उपग्रह काय करतात? तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सामान्य माणसाशी निगडीत काय करत असतील उपग्रह? तर उत्तर असं आहे की हे कृषी क्षेत्रातील हवामानातील झालेले बदल हे ते सांगतात. तसेच डिफेन्स संदर्भातले दिलेले इनपुट असतात किंवा बऱ्याचशा गोष्टी ते सायन्स टेक्नॉलॉजीच्या अनुसार ते देत असतात. हा एक मोठा आपल्या इकॉनॉमिक्समध्ये फरक पडत असतो आणि आपली जी बाहेरची डिपेंडन्सी होती परकीय देशांमध्ये ती कमी झाली. ती कमी झाल्यामुळे थोडासा आपला खर्च पण तो वाचला. आता आपल्याकडे नॅव्हिगेशन सिस्टम आहे की ती सिस्टम ही GPS-पेक्षाही मोस्ट पॉवरफुल आहे आणि जसं तुम्ही आता बघितलं असेल ऑपरेशन सिंदूरमध्ये त्या सिस्टमने आपल्याला बरंचसं योगदान दिलेलं आहे. त्यांनी आपल्याला सपोर्ट चांगला केला आणि आता आपण डिफेन्समध्ये स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट पण केलेला आहे की जेणेकरून जे ऑर्बिट आहे ऑर्बिटमध्ये जे उपग्रह असतात ते 2 उपग्रह जोडण्याचं काम जे स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट आहे ते करत असते. हा एक थोडा मोठा बदल झालेला आहे. नंतर आलो होतो डिफेन्समध्ये. तर डिफेन्समध्ये जर तुम्ही बघितलं तर 2023-24 आपले अर्थमंत्री यांनी सांगितलं होतं की आपण 1.3 लाख करोड रुपीज आपण डिफेन्समधून प्रोडक्शन केलेलं आहे. पण त्यातूनही आपली भागीदारी जी आहे सरकारी कंपन्यांची ती आहे 79%.
सरकारी कंपन्यांनी बनवलेली भागीदारी आहे. जशी DRDO वगैरे हे संस्था आपल्यासाठी नवीन नवीन उपक्रम बनवत असते. नंतर 21% जी आहे प्रायव्हेट सेक्टरची आहे, त्यांनी बनवलेली. जसं आता बऱ्याच कंपन्या आहेत की ज्या डिफेन्सला साहित्य पुरवण्याचं काम करत असतात. त्यामुळे झालं काय मित्रांनो, की आपण लार्जर इम्पोर्टर होतो डिफेन्सची इक्विपमेंट वगैरे काय जे असतील शस्त्रास्त्र घेण्यामध्ये. पण ते कमी झालं. ते कमी झाल्यामुळे आपला जो भारतीय चलन होतं ते बाहेर जाण्यास कुठेतरी थांबवण्यात आलं आणि ते आपल्या इकॉनॉमिक्समध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणून वापरण्यात आलं. तर तोही आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठा बदल घडून आलेला आहे. काही आणि आता तर 2025 जर तुम्ही बघितलं तर आता आपण ब्रह्मोससारखे मिसाईल, अग्नीसारखे मिसाईल आहेत की जे आपण परकीय देशांना विकत आहे. ही एक मोठी उपलब्धी आपल्यासाठी आहे की आपण कधी ना कधी इम्पोर्ट करत होतो आणि आपण परराज्यांवर अवलंबून होतो, देशांवर. तर आता ते डिपेंडन्सी पण आपल्या सरकारच्या काळात बंद झालेली आहे. यामुळे बरेचसे आपले स्पेसिफिक सिक्युरिटी कन्सर्न गोल जे आहेत ते रिड्यूस करण्यास आपल्याला मदत मिळालेली आहे. जसं तुम्ही आता 2019मध्ये बघितलं तर आपल्याकडे कोविड आला होता. कोविडमध्ये आपल्याकडे सरकारने ती औषधं बनवून सर्व लोकांना प्रॉपर डिस्ट्रीब्यूट केलेली आहे. त्यामुळे आपलं जे नुकसान होणार होतं शारीरिक नुकसान ते कमी झालेलं आहे. आणि आत्ता 2025 जर तुम्ही बघितलं ह्या मागील 10 वर्षाच्या प्रोग्रेसनुसार, तर आता आपण जेनेरिक औषधंसुद्धा विकत आहोत बाहेरच्या आफ्रिकन कंट्री वगैरे त्या देशांमध्ये. तर 2014पासून हा आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये झालेला मोठा बदल आहे. जसं आता आपण अमेरिकासारख्या देशाशी निगोशिएशन करत आहोत, रशियासाठी व्यापार करतो, चायनाशी कॉम्पिटिशन करतो. तर आता हा 10 वर्षातील बदल आपल्याला घडून दिसत आहे. आणि आजकाल आपण आपला भाजीपाला, आपली केळी उत्पादनं आपण परराज्यांमध्ये एक्सपोर्ट पण करत आहोत. त्यासाठी बरेच एक्सपोर्टर आता तयार झालेले आहेत. त्यामुळे परकीय चलन भारतामध्ये येऊन आपलं जे निधी आहे तो वाढत आहे. तर एक काळ असा होता की आपल्याकडे डिफेन्सची मशिनरी घ्यायलासुद्धा पैसे नव्हते आपल्यासारखं. आपल्या मागील 2014च्या आधी जर बघितलेत तुम्ही बातम्या वगैरे न्यूजपेपरमध्ये आहेत की आपले जे आहे त्यांचं नाव आता घेत नाही, त्यांनी डिक्लेअर केलं होतं की आपल्याकडे डिफेन्स इक्विपमेंट घ्यायला पैसे नाहीत. बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की त्या करता येत नाही, असं करत नाही, ते करत नाही. तर ते सर्व ह्या आपल्या सरकारने योग्य नियोजनाच्या आधारे करून एक आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा वाव दिलेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.